नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे मोहरम आणि त्यानिमित्तानं एवढ्या लवकर सकाळी आलेले आहेत डोले. म्हणून मी तेच पाहण्यासाठी वरती टेरेसवरती आलेली आहे. चला तुम्हाला आमच्या गावाकडील मोहरम कसा असतो तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि सकाळी आलेले डोले पण तुम्हाला दाखवते आणि रात्रीचा माहोल कसा असतो इकडे तो पण तुम्हाला दाखवते. आणि हे पहा मित्रांनो, आलेला आहे डोला गल्लीमध्ये आणि पहा किती छान वाटत आहे. मी पण खूप वर्षानंतर पाहत आहे, कारण आपण मोहरमच्या महिन्यामध्ये गावाकडे नसतो, त्यामुळे आता भरपूर वर्ष झाले आपल्याला पण डोले पाहायला भेटलेले नाहीत आणि आपण यावर्षी पाहत आहोत. योगायोग असा भेट आला की आपल्याला बरोबर मोहरमच्या टायमिंगवरती आपण गावाकडे आलेलो आहोत आणि आपल्याला पाहायला भेटलेलं आहे डोले. चला मग आपण पाहूया. आणि इथे हे जे घर दिसत आहे ते म्हणजे आपली जी चांदपीर सवारी आहे, तिथे जे पुजारी आहेत त्यांचं घर आहे. मग त्यामुळे आता इथं थोडा वेळ डोला थांबतो आणि मग त्यांच्या घरचे कोणी पण ते पाणी आणतात आणि जे डोला धरलेले आहेत त्या सर्वांचे पाय धुतात, म्हणजे त्यांच्या पायावरती पाणी टाकतात आणि मग थोडा वेळ आणखीन इथे डोला नाचवतात आणि मग असाच पूर्ण गावभर डोला हा फिरतो. आजच्या दिवशी प्रत्येक गल्लीत गावामध्ये सगळीकडे हा डोला फिरतो आणि नंतर आपले जे ठिकाण आहे तिथे जाऊन बसतो आणि रात्री पण पाहण्यासारखं भरपूर छान आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. आणि आमच्या इकडे चांदपीर सवारीचं देवस्थान आहे, ते पण तुम्हाला मी रात्री नक्कीच दाखवते कुठे आहे काय आहे ते. आणि हे पहा मित्रांनो, रात्र झालेली आहे आणि आपण आलेलो आहोत इथे पाहण्यासाठी. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे हे आहे आमच्या गावातील चांदपीर सवारीचं देवस्थान. आणि चांदपीर सवारीचा चांगला मोठा उरूस भरतो आमच्या गावामध्ये आणि सर्व जाती धर्मातील लोक हे उरूस खूप उत्साहात साजरे करतात. आणि आत्ता जे तुम्हाला हे प्रोसिजर दिसत आहे हे डोला उठवायची आहे आणि इकडे हे पहा आपल्याला एक सवारी आणि डोला पण दिसत आहे आणि आता इथला जो डोला आहे तो आता उठणार आहे. चला आपण पाहूया. आणि आता लगेच लाईट पण गेलेली आहे, टाईमवरती पण येईल लगेच थोड्या वेळात. आणि आपलं त्याच टायमिंगवरती डोला उठवणं चालू आहे. तरी पण अंधारामध्ये थांबलेले नाही, सर्वजण फुल एन्जॉय करत आहेत. आणि चला आपण पण पाहूया. डोला उठवतच आहेत, हे पहा येत आहे डोला बाहेर. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे हा डोला खूप वेळ नाचवला जातो आणि फिरवला जातो. मग त्याच्यानंतर हा डोला आता आपल्या आंबेडकर चौकामध्ये येतो, कारण तिथे थोडीशी जागा आहे, खुला स्पेस आहे, त्याच्यामुळे तिथे चांगला असा कार्यक्रम आणखीन असतो थोडा वेळ. त्यामुळे याच्यानंतर आपण आंबेडकर चौकामध्ये पण पाहायला जाणार आहोत आणि तिथे पण जाऊन पाहूया आपल्याला काय काय पाहायला भेटतं आणि कसा रात्रीचा माहोल आंबेडकर चौकामध्ये असेल हे नक्कीच आपण समोर पाहणार आहोत. आणि मित्रांनो, हा जो डोला आहे हा फिरता डोला आहे, म्हणजेच की हा डोला जेव्हा उठतो तेव्हा तो संपूर्ण गावामध्ये फिरतो. आणि जो आणखीन एक डोला असतो तो म्हणजे बसता डोला, तो म्हणजे एका ठिकाणी बसूनच असतो, पण त्याला पण उठवतात, पण त्याला फिरवत नाहीत कुठेच आणि नाचवत पण नाहीत. तो तसाच घेऊन थोडा वेळ आपल्या आंबेडकर चौकामध्ये येतो. तिथे एक पीर आहे, त्या पीरापाशी येऊन त्यांची भेट घेतात आणि तिथे डोला ते थोडा वेळ थांबतो. या सर्व गोष्टी आपण समोर पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा.
आणि मित्रांनो, आता या मागच्या गल्लीतून डोला आता निघत आहे, आंबेडकर चौकामध्ये जाणार आहे. तर चला आपण पण आता आंबेडकर चौकामध्ये जाऊन थांबूया तिथे. आणि हे पहा मित्रांनो, आपण आलेलो आहोत आंबेडकर चौकामध्ये. हा आहे आमच्या गावचा आंबेडकर चौक. आणि पहा गर्दी किती आहे, भरपूर जास्त अशी गर्दी तुम्हाला पाहायला भेटत आहे. आणि याच्यानंतर पण आणखीन गर्दी वाढणार आहे, कारण डोलासोबत पण भरपूर लोक असतात, त्याच्यामुळे आणखीन भरपूर गर्दी वाढणार आहे. आपण वेट करूया आणि पाहूया. डोला येईलच थोड्या वेळामध्ये आणि तुम्हाला पण इथल्या सर्वच गोष्टी मी दाखवते. आणि हे पहा मित्रांनो, डोला आलेलाच आहे, आपल्याला दिसत आहे. चला पाहूया समोर. आता येत आहे डोला हळूहळू. आणि याच्या मागे आणखीन एक डोला आपल्याला दिसत आहे, पांढऱ्या कलरचा डोला. तो पण पहा किती सुंदर आहे. आणि हा पण डोला किती सुंदर सजवलेला आहे. तुम्हाला कसं वाटत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जो हा पांढरा डोला येत आहे मागेलचा, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा डोला आहे बस्ता डोला. हा सगळीकडे फिरत नाही, पण हे पहा इथं आलेला आहे आणि किती सुंदर असं दिसत आहे. आता हे सर्वजण जात आहे. इथे एक देवस्थान आहे त्यांचं, पीर म्हणून एक देवस्थान आहे, तिथे जात आहेत आणि तिथे आता त्यांची भेट करून घेतात. आता तिथे त्यांची भेट होते, पाया वगैरे पडतात. हे पहा तिथे थोडा वेळ डोला आणखी नाचवला जातो आणि हे पहा अशा प्रकारे तिथे त्यांची भेट होते. आणि मग थोड्या वेळानंतर आणखीन इथे मेन ग्राउंडवरती हा डोला येतो. आणि हा जो दुसरा पांढरा डोला आहे, तो आता त्या पिराजवळ जाऊन एकाच ठिकाणी शांत थांबतो. आणि मित्रांनो, अगोदर इथे डोल्याची टक्कर वगैरे करायचे. आता यावर्षी तसं काही केलेलं नाही. आणि सर्वजण इथे पण असं धुल्ला खेळतात, सर्वच माणसं मुलं सगळेजण खेळतात. पण यावर्षी जास्त कोणी खेळलेलं पण नाही. यावर्षी थोडंसं वेगळं केलेलं आहे, पण छान आहे. सर्व आपल्याला पाहतच आहोत. आणि मित्रांनो, तुमच्या पण गावामध्ये असा मोहरम सेलिब्रेट केला जातो का आणि असे डोले वगैरे असतात का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटत आहे तुम्हाला आमच्या गावचा मोहरम आणि हा मोहरमचा माहोल, नक्कीच तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा.
आणि मित्रांनो, ही संपूर्ण शूटिंग माझ्या भावाने केलेली आहे, माझ्यासाठी करून आणलेली आहे. आणि मी पण पहिल्यांदाच पाहत आहे की आंबेडकर चौकामध्ये हा कशाप्रकारे कार्यक्रम असतो आणि काय काय केलं जातं, हे मी पण पहिल्यांदाच पाहत आहे. एवढे वर्ष झालं आम्ही फक्त आपल्या गल्लीमध्ये डोला आला ना, मग तिथेच पाहायचो डोला वगैरे आणि मग डोल्याच्या खालून जायचो, पाया पडायचो. लहान मुलं सर्व कसं डोल्याच्या खालून जातात आणि छान वाटतं तसं करायला. लहानपणी आम्ही पण भरपूर केलेलं आहे. आणि आता हे पहिल्यांदाच पाहत आहे की आंबेडकर चौकामध्ये कशाप्रकारे हा कार्यक्रम असतो, सर्व पाहायला भेटलेला आहे. माझ्या भावांनी या सर्व शूटिंग करून आणलेली आहे, कारण एवढ्या गर्दीमध्ये आतापर्यंत आपण असं गेलेलं नाही कधी पाहायला हे कार्यक्रम वगैरे असे. त्यामुळे छान वाटलं की त्याने माझ्यासाठी ही शूटिंग करून आणलेली आहे. तुम्हाला पण कसा वाटत आहे व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि समोर पण आपण पाहूया की आता हा जो डोला आहे, आता हा एकदाच उठतो वर्षातून आणि आता ही खूप वेळ आता इथे नाचवलेला आहे, धुल्ला खेळलेला आहे. मग त्याच्यानंतर आता आणखीन थोडा वेळ हा असाच खेळून थोड्या वेळाने एवढा फास्ट हा डोला पळत जातो ना, आणि हा असाच जातो ते नंतर 1 वर्षांनीच वापस येतो. त्याच्यानंतर हा डोला उठत नाही. हा पण तुम्हाला समोर पाहायला भेटेल की तो कसा पळत जातो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि पहा तो पांढरा डोला तिथेच थांबलेला आहे त्या पिराजवळ खूप वेळ झाला. आणि तसंच नंतर हा पण डोला जातो आणि त्यांच्या जागेवरती बसतात. आणि नंतर अमावास्येला वगैरे आता चांदपीर सवारीची यात्रा असते, म्हणजेच उरूस असतो. आता झालेला आहे, हा थोडा वेळच राहिलेला आहे. त्यानंतर हा 1 वर्षांनीच आपल्याला डोला पाहायला भेटेल बाहेर. आणि आता हे लास्टचा राऊंड चालू आहे मित्रांनो. इकडं फास्ट आता इथे लास्टचा राऊंड हा खेळला जातो. त्याच्यानंतर एकदम फास्टमध्ये हा डोला पळत जातो आणि त्याच्या जागेवर जाऊन बसतो. ते 1 वर्षानंतरच उठतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमच्या इकडील मोहरम नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.